नमस्कार मित्रांनो, मी विजय मोरे सम्यक कॉम्प्युटर एज्युकेशन या आपल्या क्लासमध्ये तुमचं मी स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये कंपनी कशा प्रकारे बनवायची आणि बनवलेल्या कंपनीच्या इन्फॉर्मेशनमध्ये दुरुस्ती कशा प्रकारे करायची, तसेच कंपनीची इन्फॉर्मेशन चुकलेली असेल तर ती कंपनी डिलीट कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही कंपनी ऑप्शनमध्ये क्लिक करा, इथे क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा। आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोर कंपनी क्रिएशनची स्क्रीन ओपन झालेली आहे। यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कंपनी डेटा पाथ हा ऑप्शन दिलेला आहे। इथे आपल्याला जो ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसचा अर्थ असा आहे की टॅलीमध्ये आपण जी कंपनी बनवतोय ती कंपनी कॉम्प्युटरच्या या ॲड्रेसवर बनली जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या कंपनीचा नाव तुम्हाला टाईप करायचं आहे। मित्रांनो, कंपनी नेम मध्ये कंपनीच्या नावाच्या पुढे कंपनीचा जो फायनान्शियल इयर आहे तो इयर सुद्धा इथे टाईप करा। जसं इथे मी 2025-2026 असं टाईप केलेलं आहे। हे असं का टाईप करायचं आहे कारण की आपण फायनान्शियल इयर मध्ये कंपनी दरवर्षी बनवत असतो आणि त्यामुळे आपण कंपनी नेम मध्ये सम्यक प्रायव्हेट लिमिटेड असंच नाव सेम जर देत बसलो तर आपल्याला नेक्स्ट टाइम मध्ये एखाद्या फायनान्शियल इयरचा रेकॉर्ड जर बघायचा असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला ते प्रॉब्लेम होतो। म्हणून कंपनी नेम मध्ये तुम्ही कंपनीचा फायनान्शियल इयर पण टाईप करा, जेणेकरून ज्या फायनान्शियल इयरचा रेकॉर्ड पाहिजे तो रेकॉर्ड तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर एंटर केला तर मेलिंग नेम मध्ये सुद्धा कंपनी नेम मध्ये जो तुम्ही नाव टाईप केलेला आहे तोच नाव मेलिंग नेम मध्ये टाईप झालेला दिसतोय। पण मित्रांनो, मेलिंग नेम मध्ये तुमच्या कंपनीचं जो प्रॉपर नाव आहे तोच तुम्हाला टाईप करायचा आहे, कारण की मेलिंग नेम मध्ये जो नाव टाईप केला जाईल त्याच नावाने तुमच्या कंपनीचे इनवॉइस बनले जातील, त्याच नावाचे रिपोर्ट बनले जातात। त्यासाठी तुम्हाला मेलिंग नेम मध्ये तुमच्या कंपनीचा प्रॉपर नाव जो आहे तो टाईप करायचा आहे। तर यासाठी आपण जो फायनान्शियल इयर घेतलेला आहे तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे आपल्या कंपनीचा प्रॉपर नाव इथे तुम्हाला टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या कंपनीचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही इथे टाईप करू शकता। त्यानंतर टॅली सॉफ्टवेअरने स्टेटची लिस्ट दिलेली आहे आणि आपली कंपनी ज्या स्टेटमध्ये आहे तो स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। जसं मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे। नेक्स्ट आपल्याला कंट्री इंडिया ही या ठिकाणी ऑटोमॅटिक मिळते। जर तुमची कंपनी वेगळ्या कंट्रीमध्ये असेल तर तुम्ही कंट्री चेंज करू शकता। नेक्स्ट तुमच्या कंपनीचा पिनकोड नंबर टाईप करा। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कंपनीचा टेलिफोन नंबर टाईप करायचा आहे। इथे तुमच्या कंपनीचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला टाईप करायचा आहे। या ठिकाणी तुमच्या कंपनीचा फॅक्स नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे। इथे ईमेल आय डी टाईप करायचा आहे। इथे तुमच्या कंपनीची वेबसाईट असेल तर तुम्हाला टाईप करायची आहे। तर याप्रमाणे ही इन्फॉर्मेशन भरून घेतल्यानंतर पुढे आपल्याला फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम हा ऑप्शन इथे मिळतो। तर मित्रांनो, फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम म्हणजे आपल्या देशामध्ये फायनान्शियल इयरची सुरुवात ही 1 एप्रिल पासून होते आणि फायनान्शियल इयर 31 मार्चला संपतो। मित्रांनो, या ठिकाणी 1 एप्रिल तर फिक्स राहील आणि जो सुरुवातीचा जो वर्ष आहे तो आपल्याला इथे टाईप करायचा आहे। तर आता मी जी कंपनी बनवतोय ती 2025-2026 या फायनान्शियल इयर साठी बनवतोय। तर सुरुवातीचं वर्ष 2025 आहे, म्हणून इथे 1 एप्रिल 2025 ही डेट मी टाईप केलेली आहे। त्यानंतर पुढील ऑप्शन बुक्स बिगिनिंग फ्रॉम। बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये ज्या तारखेला अकाउंटिंग चालू केली ती तारीख बुक्स बिगिनिंग फ्रॉम मध्ये तुम्हाला टाईप करायची असते। आता मित्रांनो, फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम या दोन्ही तारखा सेम असतात, पण बुक्स बिगिनिंग फ्रॉमची तारीख ही कधी वेगळी राहते जर तुमच्या कंपनीची ओपनिंग समजा आजच्या तारखेला झाली। आजची तारीख 26 जून 2025 आहे, तर इथे तुम्ही 26 जून 2025 असं टाईप करायचं। म्हणजे याचा अर्थ तुमच्या कंपनीची अकाउंटिंग तुम्ही आजपासून चालू केलेली आहे। म्हणजे या कंपनीचा फायनान्शियल इयर जो आहे तो 31 मार्च 2026 ला संपणार आहे। म्हणजे या कंपनीमध्ये तुम्ही अकाउंटिंग 31 मार्च 2026 पर्यंत करणार आहे। त्याच्यानंतर मग पुढील फायनान्शियल इयरची कंपनी
म्हणजे 2026-27 ची तुम्ही ज्यावेळी बनवणार त्यावेळी फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम मध्ये 1 एप्रिल 26 तुम्ही टाईप करणार आणि तिथूनच तुमच्या कंपनीचे अकाउंटिंग चालू होणार. म्हणजे वरील डेट आणि खालील डेट पुढील वर्षापासून सेम राहणार आहे. फक्त सुरुवातीच्या म्हणजेच कंपनीच्या ओपनिंगच्याच वेळी बुक्स बिगिनिंग फ्रॉम ची तारीख ही वेगळी राहते, ज्या तारखेला तुमच्या कंपनीचे अकाउंटिंग तुम्ही चालू करता. तर मित्रांनो, मी वरची जी तारीख आहे 1 एप्रिल तीच तारीख कंटिन्यू करतोय. म्हणजेच आपल्या कंपनीचे अकाउंटिंग 1 एप्रिल 2025 ला चालू झाली आहे. याप्रमाणे ही डेट मी ॲड केलेली आहे. पुढील ऑप्शन आपल्याला इथे सिक्युरिटीचा मिळतो. मित्रांनो, टॅलीमध्ये कंपनीला पासवर्ड कसा द्यायचा हे पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे, तेव्हा इथे नोट्स ठेवतोय. पुढे आल्यानंतर आपल्याला बेस करन्सी सिम्बॉल. मित्रांनो, आपण या ठिकाणी कंट्री इंडिया घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या देशाचा जो करन्सीचा सिम्बॉल आहे तो आपल्याला टॅलीने इथे दिलेला आहे. फॉर्मल नेम सुद्धा टॅलीने दिलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काही बदलाचं नाही आहे. तर तुम्हाला फक्त एंटर करून पुढे जाऊन ॲक्सेप्ट करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला एंटर करायचं आहे. तर मित्रांनो, कंपनी टॅलीमध्ये बनवल्यानंतर आपल्यासमोर कंपनीचे हे जे फ्युचरची जी स्क्रीन आहे ती समोर आपल्याला दिसते. या फ्युचरबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट टाइममध्ये सांगेल. तर ही स्क्रीन क्लोज करण्यासाठी एस्केप करा. तर मित्रांनो, याप्रमाणे आपली कंपनी बनलेली आहे. या ठिकाणी आपल्या कंपनीचा फायनान्शियल इयर आपल्याला दिसतोय. इथे करंट डेट दिलेली आहे आणि त्या पण डेट ऑफ लास्ट एंट्री म्हणजेच आपल्या कंपनीमध्ये शेवटच्या तारखेला जी एंट्री करतो ती डेट आपल्याला या ठिकाणी दिसते. परंतु आपण अजूनपर्यंत एकही एंट्री केलेली नाहीये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण कंपनी टॅलीमध्ये बनवतो. जे आपल्या कंपनीचं नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, समजा आपल्याला कंपनीची इन्फॉर्मेशन बघायची असेल तर मग त्यासाठी कंपनी ऑप्शनमध्ये अल्टर ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपली कंपनी सिलेक्ट करा. तर आता तुमच्या समोर कंपनी अल्टरेशनची स्क्रीन ओपन झालेली दिसते. यामध्ये तुमच्या कंपनीची भरलेली इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता आणि काही इन्फॉर्मेशन चुकलेली असेल त्यामध्ये तुम्ही दुरुस्तीही करू शकता. समजा आपल्याला ईमेल आयडी टाईप करायचा आहे, तर याप्रमाणे तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह करण्याचा शॉर्टकट कीज Ctrl+A याप्रमाणे तुम्ही इन्फॉर्मेशन सेव्ह करू शकता. आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण जी कंपनी बनवले आणि त्या कंपनीमध्ये खूप इन्फॉर्मेशन चुकलेली असेल आणि ती कंपनी टॅलीमधून तुम्हाला डिलीट करायची असेल तर मग त्यासाठी पुन्हा कंपनी ऑप्शनमध्ये अल्टर ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. कंपनी सिलेक्ट करा. आता आपल्या समोर पुन्हा कंपनी अल्टरेशनची स्क्रीन आलेली दिसते आणि बनवलेली कंपनी आपल्याला डिलीट करायची आहे. तर ही स्क्रीन ओपन असताना Alt+D हा शॉर्टकट कीज प्रेस करा आणि त्याच्यानंतर डिलीट करण्यासाठी यस किंवा एंटर बटन प्रेस करा. तर याप्रमाणे तुम्ही कंपनी बनवलेली टॅलीमधून डिलीट करू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये क्रिएट आणि अल्टर या ऑप्शनची माहिती दिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये चेंज कंपनी, सिलेक्ट कंपनी आणि शट कंपनी या ऑप्शनची माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.